आरती साठेंची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती. मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर झाली नियुक्ती. रायगडमध्ये स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा वाद. सरकारमध्ये सगळे स्वार्थी लोक. आदित्य ठाकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना टोला. अमरावतीमध्ये शिवसेनेचा पश्चिम विदर्भ मेळावा. मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत आणि संजय राठोड यांची उपस्थिती. मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. नाशिक पालिका हद्दीतले कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश. 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं काढले आदेश. वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे आर्वी शहराला नाल्याच्या पुरानं वेढलं. नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. अनेकांच्या घरातही शिरलं पुराचं पाणी. सोलापूर जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे तुळजापूर नाक्याजवळचा ओढा ओव्हरफ्लो. सोलापूर धुळे मार्गावर ओढ्याचं पाणी. वाहतूकही विस्कळीत. चंद्रपुरातल्या चिमूरमध्ये भीषण स्थिती. जांभूळ घाट आश्रम शाळेतले विद्यार्थी आजारी. 13 विद्यार्थ्यांना ताप आणि उलटीची लक्षणं. पालकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईच्या वांद्रे इथल्या एसआरए कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. भांडूप परिसरातला रखडलेला एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काढला भव्य मोर्चा. मालेगाव उमराणेजवळ बसचा अपघात. चालकाला झोप लागल्यानं बस उलटून अपघात. अपघातात 25 प्रवासी जखमी. धाराशिव जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादातनं पती पत्नीची निर्घृण हत्या. सुरुवातीला गाडीनं धडक देऊन नंतर कोयत्यानं केले वार. पोलिसांकडनं तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.